नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। मी एकदम दचकले. कसला तरी आवाज, घटका भरल्याचे टोल. मी भीत भीत दाराकडे पाहिले. ते उघडले नाही. आई आत आली नाही. मला बरे वाटले. खाली मान घालून मी विचार करीत होते. विचार 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 काळजावर घणाचे घाव बसत होते. मस्तकाच्या चिंधाड्या होत होत्या. आणि हे सारे कशापायी? हे अंगावरले वस्त्र चुकून मी नेसले म्हणून. कचाने भेट म्हणून देव्यानीला दिलेले हे पटांशुक, ते चुकून बाबांच्या पायांशपथ चुकून मी नेसले. या विलक्षण योगायोगात दैवाचा काही हेतू असेल काय? संजीवनीसाठी कच इथं आला. तो आमचा शत्रू होता, पण त्याची विद्या, त्याची निष्ठा, त्याचा त्याग, त्याचा स्वभाव या सर्वांमुळे मनातल्या मनात मी त्याची पूजा करू लागले. असला वडील भाऊ मला लाभला असता तर मी किती किती चांगली झाली असते, असे अनेकदा माझ्या मनात येई. देवयानीने मला त्याच्याशी कधी मोकळेपणाने बोलू दिले नाही, वागू दिले नाही. तिला माझा कसला मत्सर वाटत होता कुणास ठाऊक. पण कच्याकडे नुसते पाहिले तरी माझे मन प्रसन्न होई. त्याने माझ्याकडे पाहून मंद स्मित केले तरी मनाला मोठा आनंद वाटे. सहज संभाषणात तो असे काही बोले की पुढे कितीतरी दिवस मी त्याचा विचार करीत राही. राक्षसांनी त्याला 3दा हाल हाल करून मारले, पण प्रत्येक वेळी जिवंत झाल्यावर तो एखादी गोष्ट दुरून जितकी भयंकर दिसते तितकी ती खरोखर भीतीदायक नसते. मरणसुद्धा असंच आहे राजकन्ये. अनुभवाचे बोल आहेत हे माझे. एवढे बोलून तो किती मोकळ्या मनाने हसायचा. त्याच्या या उद्गारांचा अर्थ काय? कचाला भविष्य कळत होते काय? दासीपण म्हणजे दुसरे काय आहे? मरण, माणसाच्या अभिमानाचे मरण, त्याच्या मोठेपणाचे मरण. राजकुलात माझा जन्म झाला म्हणून दासी होणं भयंकर वाटतंय मला. पण मी एखाद्या दासीच्या पोटी जन्माला आले असते तर मी आनंदाने माझे जीवन कंठीत राहिले असतेच की नाही? जगातच साऱ्याच मुली काही राजकन्या म्हणून जन्माला येत नाहीत, आणि गुणावगुण काय जातीवर अवलंबून असतात. कच ब्राह्मण, देवयानी ब्राह्मण, पण तिच्या स्वभावात त्याचा एक तरी गुण उतरला आहे का? जे या जगात जन्मावर जातीवर काही अवलंबून नाही. राजकन्या दुष्ट असू शकेल, दासी सज्जन असू शकेल. ब्राह्मण असलेल्या कचाने दानवांच्या नगरीत संजीवनासाठी येण्याचे केवढे धैर्य प्रकट केले. साऱ्या क्षत्रियांना त्याने लाजविले. दानवांनी त्याचा पुन्हा पुन्हा वध केला, पण तो भ्याला नाही, डगमगला नाही, पळून गेला नाही. संजीवनी पदरात पडेपर्यंत तो निर्भयपणे इथे राहिला. हे वस्त्र कचाने नकळत मला दिलेली भेट आहे. ही जन्मभर जपून ठेवायला हवी. कचाची आठवणच मला या संकटे कुणाला चुकली आहेत. उलट या जगात ही सज्जनांच्याच वाट्याला अधिक येतात. कच एवढा सालस, एवढा प्रेमळ, एवढा निस्वार्थी, एवढा बुद्धिमान असे असून त्याला काय कमी दुःख भोगावे लागले? पण देवयानीने शाप दिल्यानंतर माझा निरोप घेण्याकरता कच आला, तो सुद्धा हसत मुखाने. प्रेमभंगाचे दुःख, प्रेयसीने शाप दिल्याचे दुःख, पण त्याच्या मुद्रेवर कसल्याही दुःखाची छायासुद्धा नव्हती. मलाच राहावे ना. मी त्याला म्हणाले, लग्न होऊन तुम्ही देवलोकी जायला निघाला असता तर तुम्हाला मी मोठ्या आनंदाने निरोप दिला असता. पण तो शांतपणे म्हणाला, राजकन्ये, जीवन नेहमीच अपूर्ण असतं, तसं ते असण्यातच त्याची गोडी साठवलेली आहे. तत्त्वज्ञान म्हणून त्याचे हे बोलणे बरोबर असेल, पण प्रेमभंगाचे दुःख किती मोठे असते हे मी अनेक काव्यात वाचले होते. ती काव्ये वाचताना मी घटका रडले होते. मी म्हणाले, माणसाचा प्रेमभंग होण्यापेक्षा त्याचं मुळातच कुणावर प्रेम न जडणं बरं नव्हे का? तो हसून उत्तरला, जे प्रेम माणसाला स्वतःच्या पलीकडे पाहायची शक्ती देतं, ते प्रेम कुणावरही असो, ते कशावरही जडलेलं असो, मात्र ते खरंखुरं प्रेम असायला हवं. ते हृदयाच्या गाभ्यातून उमलायला हवं. ते स्वार्थी, लोभी किंवा फसवं असता कामा नये. राजकन्ये, खरं प्रेम नेहमीच निस्वार्थी असतं, निरपेक्ष असतं. मग ते फुलांवरलं असो, प्राण्यांवरलं असो, सृष्टी सौंदर्यावरलं असो, आईबापांवरलं असो, प्रियकर किंवा प्रेयसी यांच्यावरलं असो, कुल, ज्ञाती, राष्ट्र यांच्यापैकी कुणावरलंही असो, निस्वार्थी, निरपेक्ष, निरहंकारी प्रेम हीच माणसाच्या आत्म्याच्या विकासाची पहिली पायरी असते. असलं प्रेम केवळ मनुष्य करू शकतो. त्याचे हे बोलणे त्यावेळी मला काही नीट समजले नाही, पण त्याच्या बोलण्यातल्या जिव्हाळ्यामुळे मला ते इतके आवडले की मी त्यातला शब्दनिशब्द लगेच टिपून ठेवला. नंतर कितीतरी वेळा त्याचे हे
टिपून ठेवलेले शब्द मी वाचले होते. त्यांचा अर्थ आता कुठे माझ्या ध्यानात येऊ लागला. त्या दिवशी कशाला जायची घाई होती, पण त्या घाईतही तो मला म्हणाला, शर्मिष्ठे, आमचं प्रेम सफल झालं नाही म्हणून दुःख करू नकोस. प्रेम लाभलं नसतं तरी प्रेमाचा अनुभव मला मिळाला आहे. त्याची स्मृती मी जन्मभर जपून ठेवीन. देवयानी तुझी मैत्रीण आहे. ती हट्टी आहे, तापट आहे, अहंकारी आहे. तिच्या या सर्व दोषांची जाणीव आहे मला. तिच्या रूपानं मोहून जाऊन केवळ आंधळेपणानं मी तिच्यावर प्रेम केलं नाही. प्रिय व्यक्तीचा तिच्या दोषांसह स्वीकार करण्याची शक्ती खऱ्या प्रेमाच्या अंगी असली पाहिजे. देवयानीवर तसं प्रेम करण्याचा मी प्रयत्न केला, पण लाखो स्वकीयांच्या कल्याणासाठी मला देवयानीचं मन दुखवावं लागलं. मी तरी काय करू? जीवनात प्रेम ही एक उच्च भावना आहे, पण कर्तव्य ही तिच्यापेक्षाही श्रेष्ठ अशी भावना आहे. कर्तव्याला कठोर व्हावं लागतं, पण कर्तव्य हाच धर्माचा मुख्य आधार आहे. कधी काळी देवयानी तुझ्याशी मोकळेपणानं बोलली तर तिला एवढंच सांग, कचाच्या हृदयावर कर्तव्याचं स्वामित्व आहे, पण त्या हृदयातला एक लहानसा कोपरा केवळ देवयानीचाच होता. तो सदैव तिचाच राहील. इतका वेळ कचाच्या या शेवटच्या भेटीचा आणि त्याच्या या उद्गारांचा मला कसा विसर पडला होता कोण जाणे. मी दुःखाने आंधळी झाले होते. अंधारात चाच पडत होते. मला प्रकाशकिरण कुठेच दिसत नव्हता. तो आता दिसला. कचाने तो दाखवला. मी धावतच दाराकडे गेले. इतक्यात घटका भरल्याचे टोल पडू लागले. मी आतून दार उघडणार तोच आईने बाहेरून उघडले. मी हसत आईच्या गळ्यात मिठी मारून म्हणाले, आई, बाबांना माझी तयारी करायला सांग. तयारी? कसली तयारी? हस्तिनापुराला जायची तयारी. देवयानी बरोबर तिची दासी म्हणून जायला शर्मिष्ठा तयार आहे. आई एखाद्या पाषाणाच्या पुतळीसारखी निश्चल उभी राहिली. एकदम हुंदके देत तिने माझ्या खांद्यावर आपले मस्तक ठेवले. ते मी नकळत थोपटू लागले. मी आईची आई झाले होते. हस्तिनापूरच्या राजवाड्यात पाऊल टाकताना माझे मन हुरहुरले नाही असे नाही, पण लगेच मी सावध झाले. दासी म्हणून वावरू लागले. देवयानी राजमातेच्या दर्शनाला गेली तेव्हा तिच्या पाठोपाठ मीही गेले. माझा प्रणाम स्वीकारित राजमाता म्हणाली, ये मुली, इकडे ये. मी थोडी पुढे झाले. खाली मान घालून उभे राहिले. माझी हनुवटी वर करून माझ्याकडे पाहत राजमाता देवयानीला म्हणाली, सोनबाई, तुझी मैत्रीणसुद्धा तुझ्यासारखी सुरेख आहे हो. देवयानी फणकाराने म्हणाली, ही माझी मैत्रीण नाही. मग? ही दासी आहे माझी. नववधूबरोबर राजकन्या शर्मिष्ठा येत आहे असा महाराजांचा निरोप घेऊन दूत आला होता. तेव्हा मला वाटलं शर्मिष्ठा पाठराखीण म्हणून येत असेल. ही तुझ्याबरोबर आत आली तेव्हा हीच शर्मिष्ठा असं देवयानी कुर्याने उत्तरली. सासूबाई, ही राजकन्या शर्मिष्ठाच आहे, पण पाठराखीण म्हणून मी तिला आणलेली नाही. मी आता ती राजकन्याही नाही, ती दासी आहे, माझी दासी आहे. म्हणजे? ते सारं महाराजांना विचारा. म्हणजे माझे वडील केवढे मोठे ऋषी आहेत, हे तुझे सासरे नहुष महाराज हे सुद्धा फार मोठे वीर होते, पण त्यांच्या या वाड्यात एका क्षत्रिय राजकन्येनं दासी म्हणून वावरणं मला बरं वाटत नाही. हा प्रश्न तुमचा नाही, माझा आहे असे उत्तर देऊन देवयानी महालातून निघून गेली. सासू आणि सून यांच्या पहिल्या चकमकीत मी अशी नकळत कारणीभूत झाले. मला त्याचे फार वाईट वाटले, पण लवकरच एक गोष्ट माझ्या लक्षात आली. काही कारण असो, नाही तर नसो, या चकमकी अशाच होत राहणार. देवयानी बाळपणापासून अतिशय लाडात वाढली होती आईचे म्हणून. मुलीला जे वळण असते ते तिच्या दुर्दैवाने तिला लाभले नव्हते. आता तर ती हस्तिनापूरच्या राज्याची स्वामिनी म्हणून वाजत गाजत आली होती. राजमातेला गोडी गुलाबीने वश करण्याची तिला काय जरुरी होती? राजमातेचा स्वभावही थोडासा देवयानीसारखाच असावा. आभाळात दोन विजा अचानक एकमेकींवर येऊन आपटाव्यात ना, तसे दैवाने या दोघींना एकत्र आणले होते. महाराजांचे राजमातेशी काय बिनसले होते याची मला कधीच कल्पना आली नाही, पण त्या दोघांचे मनमोकळेपणाने झालेले बोलणे काही मी ऐकले नाही. तिचे मुलाशी इतके सख्य तिथे सुनेशी कसे जमायचे? राजमातेला क्षत्रिय जातीचा अतोनात अभिमान, ब्राह्मण कन्या म्हणून देवयानीला स्वतःच्या जातीचा मोठा गर्व. दोघींचे बोलणे सुरू झाले की त्यात जात हटकून निघे. मग सासू कुठल्या तरी अप्सरेच्या मोहाला बळी पडलेल्या ऋषीची गोष्ट सांगून म्हणे, हे सारे विद्वान ब्राह्मण असेच.
तप करतात मेले बाई बघितली की लागले पाघळायला. या बोलण्यातले तप करतात मेले हे शब्द सुनेच्या अगदी जिव्हारी झोंबायचे. सासू आपल्या बापालाच हात टोमणा मारीत आहे असा ग्रह ती करून घ्यायची. मग शुक्राचार्यांनी संजीवनी करता केलेल्या घोर तपश्चर्येचे वर्णन सुरू व्हायचे. त्यात वृषपर्व महाराजांचा आणि साऱ्या दानवांचा उद्धार व्हायचा. आणि शेवटी एक क्षत्रिय राजकन्या एका ब्राह्मण कन्येची दासी म्हणून तिच्याबरोबर नाक घाशीत तिच्या सासरी कशी गेली या आख्यानाने या वादविवादाची समाप्ती व्हायची. देवयानीचे हे बोलणे मला बोचे टोचे अगदी काळीज कुरतडीत जाईते. पण जणू काही मी बहिरी आहे अशा आविर्भावाने मी ते ऐकत असे. अहोरात्र माझा मंत्र एकच होता, मी दासी आहे. दासीला हात नसतात, पाय नसतात, पण तोंड नसते आणि मन ते तर नसतेच नसते. असल्या चकमकीला मला मात्र कधी कधी लाभ होई. अगदी अनपेक्षित रीतीने पाठीवरून मायेने फिरणाऱ्या आईच्या हाताची मला कधीतरी उगीच आठवण होई. मग मन हुरहुरू लागे, झुरू लागे. पण या दोघींची काही बोलचाली झाली की राजमाता कामाचे निमित्त काढून मला जवळ बोलावी. देवयानीला खिजवण्याकरता असेल किंवा मी क्षत्रिय राजकन्या होते म्हणून असेल, माझ्या पाठीवरून हात फिरवी. त्या स्पर्शाने माझी हुरहुर कमी होई. परदेशात येऊन पडलेल्या या पोरक्या पोरीवर प्रेम करणारे एकतरी माणूस या राजवाड्यात आहे असे वाटून मनाला धीर येई. तो नुसता भास असेल प्रेमाचा, पण माणसाला जगायला असले भाससुद्धा उपयोगी पडतात या जगात. राजमातेच्या माझ्यावरच्या या मायेचे एकदा अगदी निराळ्याच रीतीने प्रदर्शन झाले. नगरात कोणी मोठा सामुद्रिक शास्त्रात पारंगत असलेला मनुष्य आला होता. देवयानीने त्याला राजवाड्यात बोलावून घेतले. आपला हात त्याला दाखविला. तिला वर्षभरात मुलगा होईल असे त्याने सांगितले. ते ऐकून आम्हा सर्वांनाच आनंद झाला. मी जवळच उभी होते. हात धरून मला खाली बसवीत राजमातेने त्या ज्योतिषाला माझा हात पाहायला सांगितले. मी नको नको म्हणत होते. देवयानी डोळे वटारून माझ्याकडे बघत आहे हे मला कळत होते, पण राजमातेपुढे माझे काही चालेना. खूप वेळ माझा हात पाहून तो भविष्यवादी म्हणाला, मोठी दुर्दैवी मुलगी आहे ही. देवयानी म्हणाली, अहो दासी आहे ती, काही कुणी राजकन्या नाही. त्या मनुष्याने चमकून वर पाहिले. पुन्हा माझा हात पाहत तो म्हणाला, हिच्या कपाळी पुष्कळ कष्ट आहेत, पण हिचा मुलगा. देवयानी खो खो हसत म्हणाली, अहो ही जन्मभर माझी दासी म्हणून इथं राहणार आहे. हिच्याशी लग्न कोण करणार? हिला मुलगा तरी कुठून होणार? आपल्या ज्ञानाचा उपहास होत आहे असे वाटून की काय ज्योतिषी बुवा संतापले. देवयानीकडे वळून म्हणाले, महाराणींनी मला क्षमा करावी. मी माझं शास्त्र जाणतो, बाकीचं मला काही कळत नाही. त्या हातावर मला जे दिसतंय ते मी सांगतोय. हिच्याशी लग्न कोण करील ते मी कसं सांगू, पण हिचा मुलगा सिंहासनावर बसेल. देवयानी गंभीरपणे उद्गारली, सिंहासन म्हणजे सिंहाचं कातडं असेल, व्याघ्रासन असतं ना तसलं. नीट बघा तिच्या हातावर. तिच्या या टोमण्याने माझे मन कसे रक्तबंबाळ झाले. त्या ज्योतिषाच्या हातातून हात काढून घेतला आणि डोळ्यात पाणी उभे राहण्यापूर्वीच महालातून निघून गेले. त्या दिवशी रात्री उशी भिजून झाली तरी माझी आस वे खळेनात. कोणत्या तरुण मुलीला पतिसुखाची आणि पुत्रमुखाची स्वप्ने पडत नाहीत? त्या अस्फुट मधुर स्वप्नाच्या चिंतनात विशीच्या आत बाहेरची कोणती मुलगी रमून जात नाही? ती स्वप्ने कोणत्या स्वरूपात खरी होतील याची कल्पना करीत कोणती तरुणी शय्येवर तळमळत पडत नाही? मीही अशीच एकत मुलगी होते, पण या सर्व स्वप्नांचा चोळामोळा करून मी हस्तिनापुराला आले होते. मी देवयानीची दासी झाले होते. जन्मभर तिची दासी व्हायचे कबूल केले होते. तिचा माझ्यावर पूर्ण अधिकार होता. कदाचित ती मला कधीच कोणाशीच लग्न करू देणार नाही. जिथे लग्नाची आशा नाही तिथे मुलाची, सिंहासनावर बसणाऱ्या मुलाची आशा माझ्यासारख्या दासीने कशाला करावी? साऱ्या आशांना तिलांजली देऊन मी आले होते, पण आज त्या ज्योतिषाने हातावरल्या रेषांवरून माणसाचे भविष्य कळत असेल का? ते खरे होते का? ते खरे होत असेल तर त्याने सांगितलेल्या या भविष्याचा अर्थ काय? परमेश्वराने माझ्या कपाळी काय लिहून ठेवले आहे? त्या ज्योतिषाला वेडबीड तर लागले नव्हते ना? का देवयानीचा हात पाहिल्यावर तिचेच भविष्य त्याच्या डोक्यात घोळत राहिले आणि त्याने ते मला सांगितले? काळ्या पाषाणांनी बांधून काढलेल्या समाधीतून एखाद्या कोवळ्या तांबूस पानाने हळूच वर डोकावून पाहावे तशी त्या भविष्याने माझ्या मनाची अवस्था करून टाकली होती. आईबापांचा निरोप घेताना सुद्धा ज्या शर्मिष्ठेने डोळ्यातून टीप गाळले नव्हते, ती अशी हस्तिनापूरच्या राजवाड्यातल्या भयान एकांतात अश्रुगाळीत बसली होती. बाबांची आठवण होताच माझे मन सावध झाले. त्यांचा निरोप घेतला त्यावेळचा क्षण निक्षण मनात जागा झाला.
ज्या राजवाड्यात मी जन्मापासून वाढले होते तो सोडून मी जायला निघाले. कुणा राजाची राणी म्हणून नव्हे, एका राणीची दासी म्हणून. आईला रडेआवरेना तिने धड माझा नमस्कार सुद्धा घेतला नाही. मला एकदा घट्ट पोटाशी कुस्करले आणि तोंड फिरवून वेड्यासारखी धावत गेली ती. बाबा मेरू मांदारासारखे निश्चल उभे होते. डोळ्यांची पापणीसुद्धा लवविली नाही. मी त्यांच्याजवळ गेले आणि वाकून नमस्कार करीत म्हटले, बाबा येते मी, ते मला आशीर्वाद देतील म्हणून. क्षणभर मी तशीच उभी राहिले, पण काहीच न बोलता माझे हात धरून त्यांनी मला वर उचलले आणि ते काय करीत आहेत हे कळण्याच्या आधीच माझ्या पायांवर त्यांनी डोके ठेवले. मी गोंधळले, एकदम मागे सरकले. कसेबसे त्यांना गडबडीने उठवले. उठता उठता ते म्हणाले, पोरी, तुझा नमस्कार घेऊन कोणत्या नरकाचं साधन करू? तू माझी मुलगी नाहीस, आई आहेस. आई, तुझ्या या साऱ्या दुर्दैवी लेकरांना तूच आशीर्वाद दे. मी गहिवरून म्हटले, बाबा, मी तुमचा मुलगा असते आणि मला युद्धाला पाठवायचा प्रसंग आला असता तर तुम्हाला काय वाटलं असतं? अभिमान. मग तसाच अभिमान या क्षणीही मनात जागृत करा. तुमची क्षमा आयुष्यातलं अत्यंत अवघड असं युद्ध जिंकायला निघाली आहे. ती भिवून रणांगण सोडून पळून येणार नाही. तुमच्या कुळाला कलंक लागेल असं काहीही करणार नाही. बाबा, तुमची क्षमा युद्धाला जात आहे, तिला आशीर्वाद द्या. हे सारे आठवले तेव्हा कुठे माझ्या मनाची शांती परत आली. डोळे आपोआप कोरडे होऊ लागले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.